चला घरी आलोय, काय स्वयंपाक करावं काही सुचत नाहीये. यांनी पनीर आणलं होतं. आज आपण बटर पनीर बनवूया आणि तुम्हाला मी आज माझी रेसिपी दाखवणार आहे. माझ्या पद्धतीने मी कशा प्रकारे बनवते बटर पनीर. तुम्ही नक्कीच बघा. मी आता कांदे चॉप केलेले आहे आणि कांदे तुम्ही बघू शकता. कांदे मी फ्राय करत आहे. त्याचप्रमाणे मी इथे टमॅटो पण घेतलेला आहे आणि आलं लसूण हे पण फ्राय करायचं आहे. आता आपण पनीर मॅरिनेट करूया. शकता मी पनीर घेतलेला आहे आणि सेम साईजचं मी चॉप केलेलं आहे, मी कापलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मी आता त्याच्यामध्ये चिमूटभर हळद, थोडीशी मिरची पावडर आणि धना पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकणार आहे. असं मीठ टाकून त्याला एकत्रित केलेलं आहे आणि 10 मिनटं आपण ह्याला असंच मॅरिनेट करून देऊया. दुसरीकडे तुम्ही बघू शकता मी ओनियन फ्राय करत आहे. आम्ही तिघं असल्यामुळे मी 2च कांदे घेतलेले आहेत. तुम्ही जेवढे जास्त लोक असतील तेवढ्या क्वांटिटीनी ओनियन घेऊ शकता. आता आलं लसूण टाकूया. तसेच मी लाल मिरच्याही टाकत असते. माझ्या पद्धतीने मी कसं बटर पनीर ते बघूया. आणि मी करत आहे कारण की कांदाही जळायला नको आणि बाकीच्याही इन्ग्रेडियंट्स खाली लागायला नको जास्तीत जास्त. त्यानंतर मी त्यामध्ये टमॅटोही टाकणार आहे. तुम्ही बघू शकता टमॅटोही टाकणार आहे. मी एक वाटी काजूही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तो काजू. आता आपण काजूही टाकूया. मित्रांनो, मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे मी कशा प्रकारे बटर पनीर बनवते ते. यामध्ये आपण इन्क्लूड काजूही, भिजवलेले काजूही केलेले आहेत. आणि त्यानंतर मी बाकीचे सुके मसालेही टाकणार आहे. जसं की थोडीशी हळद, काश्मीरी मिरची पावडर. तुम्हाला जेवढं तिखट लागते तेवढं टाकू शकता तुम्ही, बस. आणि थोडंसं गरम मसाला आणि धना पावडर. प्रकारे धना पावडर टाकलेली आहे. हा मसाला भाजण्यासाठी मी थोडा वेळ त्याला थोडं पाण्यामध्ये भाजून देणार आहे, जेणेकरून त्याची सगळा सार निघून त्याचं छानपैकी ग्रेव्ही तयार होईल अशा प्रकारे. तर मी ह्याला 10-20 मिनटं असंच 10-15 मिनटं जरी ठेवले ना तुम्ही, त्याचं जोपर्यंत त्याचा टमॅटोचा सार पूर्ण गाळ होत नाही तोपर्यंत मी त्याला असंच ठेवणार आहे. तुम्ही ह्यामध्ये मीठ टाकायला विसरू नका. आणि मी विशेष म्हणजे ॲड टू कस्तुरी मेथी. मी कस्तुरी मेथी ही ॲड केलेली आहे. आता ही कस्तुरी मेथी ही याचा फ्लेवर वेगळाच असतो त्यामुळे. आणि तुमच्याकडे कोथिंबीर असली तरी चालेल, कोथिंबीर टाकली तरी चालेल, पण ॲक्च्युली कस्तुरी मेथीचा फ्लेवर हा वेगळा असतो त्यामुळे कस्तुरी मेथी ही टाका. हे बघा, तुम्ही बघू शकता आता ही खूप छानपैकी स्मॅश झालेले आहे सगळे इन्ग्रेडियंट्स. आणि आपण ह्याला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया. तर मी आता गॅस बंद करते. आता इन्ग्रेडियंट्स सगळे स्मॅश झालेले आहेत आणि आपण त्याला 10 मिनटासाठी थंड होण्यासाठी ठेवूयात. पसरवून घेऊया आणि ह्यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकूया अशा प्रकारे. ह्याचे शालो फ्राय झाला की आपण ह्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकणार आहोत. ह्या
प्रकारे मी ग्रेव्ही त्याच्यामध्ये टाकलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आहे. बघा, थोडीशी गोड होण्यासाठी थोडीशी साखर टाकलेली आहे मी. खूप छान आणि थिक झालेली आहे ही बटर पनीर. थोडे मलाई टाकूया ह्याच्यामध्ये, हार्ट शेपची. थोडीशी मलाई टाकलेली आहे. अशी हलवून घेऊया थोडं. रेडी झालेली आहे बटर चिकन. 5 मिनटं झालेले आहेत. आपण गॅस बंद करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्कीच कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.